थांबा, सगळ्यांना रेस्क्यू केला जाणार आहे। सर्व यंत्रणा इथे उपस्थित आहे, कृपया कोणी काच तोडू नका। मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत तुमचं। सर, आता नेमकी काय अवस्था आहे तिकडे, काय परिस्थिती आहे? आपल्याला कल्पना आहे की ही मोनोरेल एका बाजूला थोडी कललेली आहे आणि जवळपास 200 लोक आत आहेत असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या शिड्या, स्नॉकरेल आणि आमचे जवळपास 25-30 जवान त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ॲम्ब्युलन्स पोहोचलेले आहेत, मुंबईचे पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आमचं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे त्या ठिकाणी। त्या ठिकाणी तिथला जो सप्लाय होता तो बंद करणं आवश्यक होतं कुठलीही रिस्क टाळण्यासाठी, तर तो आता आपण इलेक्ट्रिक सप्लाय बंद केलेला आहे आणि इमर्जन्सी खिडक्या उघडलेल्या आहेत, त्याच्यामुळं आत हवा चाललेली आहे लोकांनी तशी काळजी करण्याचं कारण नाहीये सध्या। आणि आमचे जवान आता त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हळूहळू रेस्क्यू ऑपरेशन चालू झाल्याचं आपण पाहत आहात, तिथं TV9 वरती पाहतात आणि इतर चॅनलवरती आपल्याला दिसत असेल ते। सर, डोअर ओपन केला जाणार आहे की मग काच फोडली जाणार आहे? काय नेमकं केलं जाईल प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी? एक प्रवाशाला तर ऑलरेडी काढलं सुद्धा लोकांनी आणि तो उतरताना दिसतोय आपल्याला। आता हळूहळू लोक उतरतील सगळे आणि सगळे सुखरूप राहतील, ती जबाबदारी आहे आमची। आम्ही सगळ्यांना सुखरूप काढू। अग्निशमन दलाचे आमचे सर्व जे लोक आहेत ते अत्यंत प्रशिक्षित आहेत, त्याचे प्रमुख आहेत परब, ते साईटवरती आहेत आणि आमचे अतिरिक्त आयुक्त देखील साईटवरती पोहोचलेले आहेत। सर, हे सगळे जे आहे ते आता एका तासापासून या ठिकाणी अडकलेले आहेत, सफोकेशन झालं असेल तर त्यासाठी तुम्ही म्हणालात ॲम्ब्युलन्स किंवा रुग्णालय देखील तयार आहेत, मात्र इथून प्रवाशांना पुढे जायचं असेल तर काही महापालिकेने व्यवस्था केली आहे? त्या ठिकाणी आम्ही आता आमच्या खालच्या ज्या आहेत त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणून त्यांची राहण्याची आणि तिथली राहण्याची नाही पण प्रवासाची व्यवस्था करण्यात येईल। सर, तिथे जर काही कोणाला त्रास झाला तर वैद्यकीय पथक त्या ठिकाणी हजर आहे? हो, कार्यरत आहे, वैद्यकीय पथक कार्यरत आहे त्या ठिकाणी। जी, नक्कीच सर, आपण या ठिकाणी पाहतो की आता प्रवाशांना बाहेर काढलं जाते। खूप खूप धन्यवाद सर। पालिका आयुक्त भूषण गगराणी आपल्या सोबत होते आणि आता प्रवाशांना या ठिकाणी बाहेर काढलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय आणि नागरिकांना घाबरू नका असे संपूर्ण सूचना देखील या ठिकाणी देण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। नागरिक संपूर्ण भीतीच्या छायेखाली अडकलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। होते त्या प्रवाशांना आता बाहेर काढलं जाते। या ठिकाणी एक एक करून प्रवाशांना इथून बाहेर काढलं जाते। मोनोरेलचा दरवाजा जो आहे तो ओपन करण्यात आलेला आहे, उघडण्यात आलेला आहे आणि बाहेर काढलं जाते। तर ही थेट दृश्य आपण पाहतो, तर काहींना सफोकेशन झालेलं आहे, इथे त्यांना त्रास झालेला आहे। काही महिला देखील आपण या ठिकाणी पाहतोय। पाऊस सुरू झालेला आहे, तर ज्यांना त्रास होतोय त्यांना इथे वैद्यकीय मदत देखील दिली जाते। पोलिसांच्या गाडीमध्ये एका प्रवाशाला या ठिकाणी बसवण्यात आले। जवळच्या रुग्णालयांना देखील सज्ज ठेवण्यात आलेले आहे। जर कोणाला ते या ठिकाणाहून बाहेर काढण्याचा प्रयत्न हॅलो हे रोशन बाहेर काढलं जात आहे। आपण पाहतोय एक एक करून प्रवाशांना इथे खाली उतरवलं जात आहे। या सगळ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाईल। या मोनोरेलमध्ये जवळपास 200 लोक अडकलेले होते। बाईट होतील यांची इकडे सर।